Hello viewers, welcome back to my channel. It is my next video on the previous question paper, solve question papers of the Maharashtra SET exam for the upcoming practice. So we are preparing for how to solve the previous year question papers. Only the communication, research and the all theoretical questions we will see. The questions on the DI, that is the maths related, only the direct answer I will try to give you, though I am not a specialist of the mathematics. My second paper is English literature, and you are also preparing for the English literature, then the English literature's video is also available on my channel. So I am trying my best. If you like my videos, then like, share and subscribe my channel. Now let's see the first question. Application of course content in day-to-day life is mainly achieved through. So पाठ्यक्रमातील आशयाचे रोजच्या आयुष्यात उपयोजन साधण्यासाठी अधिक उपयुक्त आहे प्रकल्प पद्धत. ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. इन ऑर्डर टू मॉनिटर स्टुडंट्स प्रोग्रेस अँड मॉडिफाय टीचिंग अकॉर्डिंगली द बेस्ट मेथड ऑफ इव्हॅल्युएशन इज. म्हणजे विद्यार्थ्यांची प्रगतीची देखरेख करून त्यांच्या आधारे अध्यापनात बदल करण्यासाठी ही पद्धत जास्त महत्वाची आहे. तर त्याला आपण फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन म्हणतो. इव्हॅल्युएशनचे दोन टाइप्स असतात, एक फॉर्मॅटिव्ह, समेटिव्ह मेनली. क्वालिटेटिव्ह आणि ऑब्जेक्टिव्ह तर आहेच, परंतु विद्यार्थ्याची आपल्याला प्रगती आणि त्या अध्यापनात बदल करायचं म्हणजे आपण क्लासमध्ये ऑब्झर्वेशन करतो, आपल्या टीचिंग मध्ये व्हेरिएशन्स करतो, तर त्याला फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन म्हणतो. आणि फायनल एक्झाम किंवा डायरेक्टली आपण सेमिस्टर एक्झाम वगैरे घेतो, मार्क्स देतो आणि इव्हॅल्युएशन करतो, त्याला आपण समेटिव्ह इव्हॅल्युएशन म्हणतात. तर आपलं उत्तर बरोबर आहे, आकारिक मूल्यमाप. नेक्स्ट, the question, how would you prove that the earth is round or not round is based on the objective. पृथ्वी गोल आहे किंवा नाही हे तुम्ही कसे सिद्ध कराल? तर बरोबर उत्तर आहे इव्हॅल्युएशन. बी ऑप्शन इज करेक्ट. Okay, next question. Which of the following is not the essential for good teaching? खालीलपैकी कोणती गोष्ट चांगल्या अध्यापनासाठी आवश्यक नाही? तर आहे अट्रॅक्टिव्ह पर्सनॅलिटी. ऍक्च्युली अट्रॅक्टिव्ह पर्सनॅलिटी म्हणजे पर्सनॅलिटी व्यवस्थित असली पाहिजे टीचरची, पण सर्वात महत्वाचं नाही, नॉट दॅट मच इसेन्शियल. ओके, सो ह्युमन रिलेशन स्किल इज इम्पॉर्टंट, कम्युनिकेशन स्किल इज इम्पॉर्टंट, लेस इम्पॉर्टंट इज दॅट अट्रॅक्टिव्ह पर्सनॅलिटी, बट स्टील यू शुड अप्रोप्रिएट. नेक्स्ट क्वेश्चन, द मोस्ट इम्पॉर्टंट पर्पज ऑफ द गायडन्स ऑफ स्टुडंट इज. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचा सर्वात महत्वाचा उद्देश त्यांना स्वतःला मदत करण्यास सक्षम बनवणे. मेक देम सेल्फ केपेबल फॉर द हेल्पिंग देमसेल्फ. नेक्स्ट क्वेश्चन, द बेस्ट मेथड ऑफ इन्क्रीजिंग द मोटिवेशन टू लर्न इज. अध्ययन अभिप्राय वाढवण्यासाठी ही सर्वात महत्वाची पद्धत आहे, तर ती आहे एक्सप्लेनिंग इन द बिगिनिंग द पर्पज ऑफ टीचिंग अ युनिट. घटक शिकवण्यामागील उद्देश सुरुवातीला स्पष्ट करणे. क्वेश्चन नंबर 7, अ रिसर्च प्रॉब्लेम इज प्रायमरली चोजन डिपेंडिंग अपॉन. म्हणजे संशोधन विषयाची निवड ही प्रामुख्याने कशावर अवलंबून असते? तर त्याच्या रिलेव्हन्सवर, त्याच्या समर्पकतेवर अवलंबून असते. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज अ प्रायमरी सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन. खालीलपैकी कुठला माहितीचा मूळ स्रोत आहे? तर रिसर्च आर्टिकल पब्लिश इन स्टँडर्ड जर्नल. म्हणजे एखाद्या प्रमाणभूत नियतकालिकेत प्रसिद्ध झालेला संशोधन लेख हा मूळ स्रोत मानला जातो. नेक्स्ट क्वेश्चन, a research report showed that the population of a country increased from 20 million in 1941 after the death of Jesus Christ 60 million in 2000 AD. The study can be must describe as. म्हणजे एका संशोधन आम्हाला सांगले एका देशाची लोकसंख्या 1941 साली 2 कोटी होती, ती 2000 पर्यंत 6 कोटी झाली. तर हे कशाचं एक्झाम्पल आहे? तर हे लॉंगिट्युडनल, ओके, एका दीर्घ पिरियडचा आपण याच्यामध्ये विचार केलेला आहे, म्हणून ह्याला लॉंगिट्युशनल रिसर्च आपण म्हणू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन, हायपोथेसिस इज नॉट ऑलवेज नेसेसरी इन विच स्टडी. हिस्टॉरिकल म्हणजे ऐतिहासिक संशोधनात गृहीतकांची आवश्यकता असेलच असं नाही. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग सॅम्पलिंग मेथड इज बेस्ड ऑन प्रोबॅबिलिटी. सो इट इज द stratified sampling, because there is a stratified sampling. Okay, the sampling have the different types: probability sampling, non-probability sampling, random sampling, snowball sampling. So these are. तर खालील नमुना निवडीच्या पद्धतीमध्ये कोणती संभाव्यतेवर आधारित आहे म्हणजे प्रोबॅबिलिटीवर, तर ती आहे स्ट्रॅटिफाईड सॅम्पलिंग, स्तरीय नमुना निवड.
Next question, field study is concerned with. Field study is obviously concerned with the real life situation. म्हणजे क्षेत्रीय अभ्यास खालीलपैकी कोणत्या गोष्टीशी निगडित आहे, तर प्रत्यक्ष वस्तुस्थितीवर तो निगडित आहे. बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे, उतार्यावरती आहे. रादर यू रीड द इंग्लिश और द मराठी पॅराग्राफ. Pause the video and try to read the whole para, because comprehension sometimes we do the mistakes in it. Keen reading is very very important. जेव्हा comprehension चे क्वेश्चन आपण करतो तेव्हा keen reading, त्याचबरोबर तुमचा एक vocabularyचा vocab चांगला असला पाहिजे, समानार्थी विरुद्ध शब्द, त्याचबरोबर आशय आणि विषय दोन्ही गोष्टी तुम्हाला समजून घेता आल्या पाहिजे. हा बघा हा व्हिडिओ आहे, सॉरी हा पॅरा आहे, याला आपण इंग्लिश वाचून घ्यायचे. आय विल गिव्ह द डिरेक्ट आन्सर टू यू पीपल. ओके, सो यू कॅन सॉल्व. No. A true गांधीजी स्त्री पुरुषांमधील स्पर्धा अमान्य करतात कारण विषम कार्यक्षेत्र. A truly non-violent person would not even have ill will for his enemy. Next, the idea of non-violence concern all form of life. Okay. Next question, which of the following statement is true? Complete non-violence is the absence of willpower. Non-violence is pure love for all. All living beings have their proper place in universe. Okay, so the D is correct here. Next question, at present man is partly dashed in his behavior and attitude. So the beastly. A option is correct. Non-violence is pure love. Okay, next question, the most appropriate title of this passage is The Spirit of Non-Violence. जर मराठीच्या प्रश्नांचा विचार केला तर हे थोडंसं वेगळं पडेल. ओके, okay, in the context of face-to-face interpersonal communication. So in the context of face-to-face interpersonal communication, which of the following is an incorrect statement? दोन व्यक्तीमधील समोरासमोरील संवादाच्या संदर्भात कोणतं चुकीचं आहे? तर पहिलंच, verbal sign or signal are more in terms of the quantum and variety. म्हणजे शब्दरूप, चिन्हे व खुणांचे प्रमाण, वैविध्य जास्त, कारण समोरासमोर आपण कम्युनिकेशन करतो तर या गोष्टीचा सर्वात जास्त वापर करण्याची गरज नाही. Next question, in which of the following type of communication the potential for getting quick, significant and reliable feedback is maximum? तर खालीपैकी कोणत्या संज्ञापन प्रकारात म्हणजे कम्युनिकेशन मध्ये लक्षणीय आणि विश्वासार्ह प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा असते? तर इंटरपर्सनल कम्युनिकेशन, दोन व्यक्तीमधील संवाद म्हणजे समोरासमोर इंटरपर्सनल. इंट्रापर्सनल इज डिफरंट, इंटरपर्सनल इज डिफरंट. इंट्रापर्सनल म्हणजे स्वतःची कम्युनिकेशन आणि इंट्रापर्सनल दोन व्यक्तीमधील कम्युनिकेशन. Next question, identify the incorrect pair of the media and its performance indicator of the following: newspaper, circulation, cinema, box office, television, TVT, radio, ROD. तर आपल्याला याच्यामध्ये चुकीची जोडी शोधायची. तर वृत्तपत्र वितरण ठीक आहे, चित्रपट बॉक्स ऑफिस बरोबर आहे, तिथेच होतं. प्रकाशन, दूरचित्रवाणी, TVT बरोबर आहे, रेडिओ RDO येत नाही. ओके, सो द D is wrong. In the context of FM radio, the abbreviation FM stands for, म्हणजे FM चा लॉंग फॉर्म विचारलाय तर फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन आहे. B is correct here. The sitting arrangement in a typical classroom in which students face the teacher encourage a communication which. एका सर्वसाधारण वर्गामध्ये मुले शिक्षकांकडे तोंड करून बसले आहेत, अशा प्रकारच्या बैठक रचनेमुळे कोणत्या प्रकारच्या संज्ञापनाला प्रोत्साहन मिळते? तर शिक्षकांना संज्ञापन प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्यास जास्त अधिकार मिळतो. गिव्ह मोर कम्युनिकेटिव्ह पॉवर टू टीचर टू द कंट्रोल. Next question, for a teacher, what is the easiest and quickest location of getting the student feedback in the classroom? एखाद्या शिक्षकाच्या दृष्टीने वर्गातील शिकवण्याच्या संदर्भात प्रतिसाद व प्रत्याभरण मिळण्याचे सर्वात सोपे व जलद असे स्रोत कोणते? तर बॉडी लँग्वेज ऑफ द स्टुडंट, विद्यार्थ्यांची देहबोली. नेक्स्ट क्वेश्चन, फॉर द सिक्वेन्स 1 divided by second, 2 divided by 3, 2/3, 3/4 and n plus 1. Which of the following is not true? So the sequence is bounds above by 0.9. या संख्यावर प्रत्येक संख्या 0.99 पेक्षा मोठी नाही. Next question, which of the following is not the linguistic skills? Speaking, reading, writing, these are the skills, but the thinking is not that. Okay, so these are the three correct and the D1 is the incorrect. Okay, suppose that X is the set of some real number. Which of the following statement does not deduce the other statement? समजा X हा वास्तव संख्याचा संच आहे, खालील कोणत्या विधानावर इतर विधानांची सिद्धता देता येत नाही? तर X या संचात कमीत कमी दोन संख्या असल्यास X मध्ये अनंत संख्या असतात. D is correct here. Next, there are 7 persons in a party.
The number of the hand shaken all together in the party counted the multiplicity of cannot to be. एका पार्टीमध्ये 7 व्यक्ती आहेत, त्यांनी या पार्टीमध्ये हस्तांदोलनात सहभागी झालेल्या हातांची संख्या वारंवारतेनुसार मोजली. खालीलपैकी कोणती असू शकते? तर 5 हे करेक्ट उत्तर आहे. If two distinct circles in the plane are intersecting each other, then they intersect at the most 2 points. जास्तीत जास्त 2 छेदनबिंदू असू शकतात. If the word prince ला असं कोड केलेला आहे 15178132 तर किंग कुठल्या याच्यामध्ये केलं जाईल? तर त्याचं करेक्ट ऑप्शन आहे 108136. नेक्स्ट क्वेश्चन, पुढील विधानाच्या आधारे निष्कर्ष काढा. बेस्ड ऑन द फॉलोइंग स्टेटमेंट विच कन्क्लुजन इज करेक्ट? सो द विधान वाचूया. विधान फर्स्ट आहे, ऑल द बॉलर्स ऑफ माय टीम आर विकेट टेकर्स. ओके, माझ्या संघातील सर्व गोलंदाज विकेट घेणारे आहेत. वरुण इज नॉट अ विकेट टेकिंग बॉलर. वरुण हा विकेट टेकिंग नाहीये. वरुण इज अ स्पिन बॉलर. वरुण फिरकी गोलंदाज आहे. वरुण इज नॉट अ बॉलर ऑफ माय टीम. तर वरुण माझ्या संघातच नाही. तर बरोबर उत्तर आहे ओनली 2. वरुण माझ्या संघातील गोलंदाज नाही. ओके, नेक्स्ट, रीड द फॉलोइंग स्टेटमेंट अगेन. ऑल ऍपल्स आर मँगोज. ऑल मँगोज आर बनानाज. ऑल बनानाज. बघा, स्टेटमेंट ए आहे ऑल ऍपल्स आर मँगोज. ऑल मँगोज आर बनानाज. कन्क्लुजन एक आहे ऑल ऍपल्स आर बनानाज. सम बनानाज आर मँगोज. सो द करेक्ट ऑप्शन 1 and 2 both were correct. Okay. Next, if the word frog is coded as the 719168, then what should be the trip? Trip should be coded as the 211911017. Next question, which one of the following or one out from the following? That is NML is the correct option. Then question number 35 चा option आहे P is correct here. Which of the alternative will be complete the following letter series? So the A option is correct here. Again, the question on the table. So the 37th answer is option number C. 38th answer is option number D. 39th answer is option number D. 40th option number D. 50, again this type of the percentage and area. Option number A is correct for the 41. Option number B is correct for the 42. Option number Okay, which of the following is the correct chronology of internet-based facility? Hotmail, Google, Facebook, and WhatsApp is correct here. Identify the odd element from the following. Windows, Android, Windows, Android, Linux and Unix हे सगळं ऑपरेटिंग सिस्टम आहे. MS ऑफिस हे ऑपरेटिंग सिस्टम नाही. तर A is correct here. हा क्वेश्चन ड्रॉप आउट झाला होता. पुढचा क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज अ क्लाउड कम्प्युटिंग बेस्ड ऑन डाटा स्टोरेज फॅसिलिटी? खालीलपैकी कोणती सेवा क्लाउड कम्प्युटिंग तंत्रज्ञानावर आधारित डेटा साठवणूक सेवा आहे? तर ऑप्शन नंबर ड्रॉपबॉक्स इज करेक्ट हियर. Which of the following is the correct statement in the context of Web 2.0 facility? So it is a content on this facility is generated mostly by the user. म्हणजे या सुविधावरील आशय मुख्याचे वापरकर्त्यांनी तयार केलेले असतात. आयडेंटिफाय द करेक्ट पेअर. करेक्ट पेअर आहे उंबूट ऑपरेटिंग सिस्टम, बिकॉज उंबूट ही एक ऑपरेटिंग सिस्टम आहे. एक्सेल वर्ड प्रोसेसिंग सॉफ्टवेअर नाही, वर्ड प्रोसेसिंग एक प्रोग्राम आहे तो. AVI फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल, HDD क्लाउड स्टोरेज नो. The correct option is Ubuntu. Ubuntu हे एक ऑपरेटिंग सिस्टम आहे. नेक्स्ट क्वेश्चन, part of the large quality of the fly ash produced in the thermal power plant used for. तर औष्णिक प्रकल्पात तयार झालेली कोळशाची राख काही प्रमाणात कोणत्या कारणासाठी वापरतात? तर वीट तयार करण्यासाठी वापरतात आणि रस्ता निर्माण करण्यासाठी पण वापरतात. नेक्स्ट क्वेश्चन, वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे इज सेलिब्रेटेड एव्हरी इयर. इट इज ऑन 5th June. जागतिक पर्यावरण दिन 5 जूनला साजरा केला जातो. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग ऍक्ट गिव्ह द राईट सिटीजन ऑफ द फाईल केस अगेन्स्ट द व्हायोलेशन ऑफ एन्व्हायरमेंटल लॉ? तर बघा, कोणत्या कायद्यान्वये नागरिकांना पर्यावरण प्रमाणकांच्या उल्लंघनाविषयीचा खटला दाखल करता येतो? तर तो आहे एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट 1978. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, which of the following gases is largely responsible for the global warming? ग्लोबल वॉर्मिंग साठी largely responsible आहे तोच कार्बन डायऑक्साइड. which of the following is not the non conventional energy source? कोळसा हा नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्स आहे. which of the following is the top that carnivorous animal? वाघ हा मोस्ट कार्निवोरस आहे. ओके